गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीबाबत रंगलेल्या चर्चांना अखेर आता पूर्णविराम मिळालाय। या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवेंच्या नावाची अधिकृत घोषणा आज करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरेंनीच पुन्हा निवडणूक लढवावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आग्रही होते। मात्र उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवर न जाण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार नाहीत हे आता स्पष्ट झालंय। पण आता ठाकरेंच्या या निर्णयावर काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा खेळलेल्या आहेत। उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत। महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील। मी शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा शिवसैनिक आहे। सगळ्यांचीच भूमिका होती की उद्धवजी ठाकरे साहेबांनी परिषदेवर जावं, परंतु माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ही संधी मला देण्याचा निर्णय पक्षाने आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतलेला आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंनीच विधान परिषदेवर जायला हवं तरच आम्ही पाठिंबा देऊ असं काँग्रेसने स्पष्ट केलेलं। मात्र आता ऐनवेळी ठाकरेंच्या पक्षाने अंबादास दानवे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे। त्यामुळे आता काँग्रेसनेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती समोर येते आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीच याबद्दल एबीपी माझाला माहिती दिली। दिल्लीमध्ये असलेल्या सपकाळांनी याबाबत पक्ष नेतृत्वाशीही चर्चा केल्याची माहिती समोर येते आहे। अंबादास दानवेंच्या उमेदवारीला काँग्रेसमधून विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसने दानवेंविरोधात उमेदवार देण्याचे संकेत दिल्यानं महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली आहे। त्यामुळे विधान परिषदेच्या निमित्ताने महाविकास आघाडीत फूट पाहायला मिळणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं। काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी हा विषय मोठा आहे, हा इतका तकलादू विषय नाही। आणि जेव्हा मी हे स्पष्टपणे सांगितलं की आमचे प्रांताध्यक्ष सकपाळ साहेब हे दिल्लीलाच आहेत, आत्तापर्यंत या बाबतीतची अधिकृत माहिती किंवा अधिकृत घोषणा ही प्रांताध्यक्षच करू शकतील। माझी जी माहिती आहे ती अशी आहे की काँग्रेस पक्ष कदाचित आपली उमेदवारी याच्यामध्ये दाखल करेल, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे। दरम्यान काँग्रेस आपला स्वतंत्र उमेदवार देऊन नवा ट्विस्ट निर्माण करणार का पाहणं महत्त्वाचं आहे। तशातच वडेट्टीवारांनी दानवेंच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली नसल्याचं सांगताना 2 वर्षात येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीकडेही बोट दाखवत विधान परिषद ठाकरेंना हवी असल्यास राज्यसभा काँग्रेसच्या कोट्यात आली पाहिजे अशी थेट मागणी केली। आज जे शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जी उमेदवारी जाहीर केली त्या संदर्भात आमच्या बरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही। असं आहे की हर्षवर्धन दादाशी आमच्या प्रदेशाध्यक्षी माझी चर्चा झाली। काल आम्ही दिल्लीत पण केसी वेणुगोपाल साहेबांशी आणि आमचे त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केलेली आहे। ही उमेदवारी आता द्यायची की नाही हे प्रदेशाध्यक्षांनी ठरवलं असेल तर काँग्रेस उमेदवारी देईल। उद्या राज्यसभा येणार आहे, त्या संदर्भात सुद्धा स्पष्ट खुलासा होणे आवश्यक आहे। आणि आमची भूमिका आहे की जर ही जागा शिवसेना लढवत असेल तर पुढच्या राज्यसभेची जागा काँग्रेसच्या कोट्यात मिळालीच पाहिजे। तर एकीकडे काँग्रेसकडून स्वतंत्र उमेदवार देण्याचे संकेत मिळत असताना शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसशी चर्चा करून मवियाचा एकच उमेदवार असेल अशी भूमिकाही स्पष्ट केली। बघूया। मी पक्षाचा नेता आहे का? मी उमेदवार आहे। काँग्रेसशी बोलणं वगैरे वगैरे वगैरे, मी तुम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मी सांगतो, आणि मग तुम्ही म्हणतात काँग्रेसशी बोलणार आहेत का? आता ही जबाबदारी पक्ष नेतृत्व करेल ना, मी थोडी करणार। पक्ष नेतृत्वाने केल्यानंतर या सगळ्या गोष्टी संजय राऊत साहेबांचं ट्विट बघा, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे आम्ही काँग्रेसशी बोललोच असेल ना। मला नक्की खात्री आहे की आमचे वरिष्ठ नेते सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलूनच अशा प्रकारची उमेदवारी जाहीर झाली असेल। आणि कोणाच्या मनात काही गैरसमज असेल किंवा कोणाच्या मनात काही अजून याच्या बाबतीतली शंका असेल तर वरिष्ठ पातळीवरती त्याची चर्चा होऊन उद्या महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। बाकी अन्य कोणी फॉर्म भरायचे की नाही भरायचे हा याचा त्याचा प्रश्न आहे, आणि महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असेल। दरम्यान विधान परिषदेसाठी मतांचं गणित सध्या काय सांगतंय तेही पाहूया। संख्याबळानुसार सध्या भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि मवियाला 1 जागा आलेली आहे। एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आहे। महायुतीत भाजपकडे 131, एकनाथ शिंदेकडे 57 तर राष्ट्रवादीकडे 40 आमदार आहेत।
आकडेवारीनुसार भाजपचे 4 उमेदवार स्वबळावर तर 5वा उमेदवार मित्रपक्षाच्या साथीने जिंकू शकतो. शिंदेचे 2, राष्ट्रवादीचा 1 उमेदवारही सहज जिंकेल. मवियाचं संख्याबळ 46 आहे, यानुसार त्यांचा एकच उमेदवार जिंकू शकतो. यातच काँग्रेसनेही उमेदवार दिला तर मवियाचा उमेदवार डेंजर झोनमध्ये जाणार हे आता निश्चित आहे. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाल्यावर सुषमा अंधारे यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आलंय. आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान असं स्टेटस सुषमा अंधारेंनी ठेवलंय. त्यामुळे आता सुषमा अंधारे उमेदवारीच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर नाराज आहेत का अशी चर्चा आहे. त्यांनाही उत्सुकता होती, नेमकी कोणाला उमेदवारी मिळते, त्या इच्छुक होत्या असंही बोललं जात होतं. आणि त्या पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवेंचं नाव जाहीर झाल्यावर सुषमा अंधारेंचं हे स्टेटस नेमकं काय सांगतंय पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान विधान परिषदेच्या उमेदवारीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया. आता उद्धव ठाकरे साहेब निर्णय घेत असताना त्यांनी त्यांचा निर्णय न घेता एका शिवसैनिकाला तिथं संधी दिलेली आहे. त्यांचं नाव म्हणजे दानवे साहेबांचं नाव त्यांनी पुढं केलेलं आहे त्यांच्या पक्षाकडनं. आता आमचा पक्षसुद्धा आज संध्याकाळी उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाशी संवाद साधून काँग्रेसशी संवाद साधून व काँग्रेस पण ठीक आहे त्यांनी जाहीर केलं असलं तरी मला असं वाटतं की 7 वाजेपर्यंत म्हणजे आज संध्याकाळी 7 ते 8पर्यंत एक योग्य भूमिका ही काँग्रेसकडनं त्या ठिकाणी पुढं आणली जाईल आणि ह्या सगळ्यांशी आमचाही पक्ष त्या ठिकाणी बोलेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.